ही माझ्यात येत असेल तर मला ही रेसिपी खूप आवडेल. एकदम झणझणीत आणि अशी 2 मिनिटात होणारी चटणी आहे. तर स्वागत आहे सगळ्यांचं आज आपल्या चॅनलवर. माझं होतं असं, दुसऱ्यांचं कोणाचं होते का नाही मला नाही माहिती, पण मला जर भाजी वगैरे खायचं मन नाही झालं तर मग मी लगेच मिक्सरचं भांडं घेत असते. एक हिरवी मिरची घ्यायची, लसूण घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची, मस्तपैकी हिरवी मिरची आपल्याला याच्यात टाकून घ्यायची. पटकन खायचे, छान खायचे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी. चटणी म्हणू शकता, ठेचा म्हणू शकता, खरडा म्हणू शकता. आणि त्याच्यात मी घालणार आहे थोडंसं मीठ. तर तुम्ही विचार करत असाल हे कच्चंच का वाटायचे आपल्याला, तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आता हे लसूण टाकणार आहे मी. लसूण भरपूर घालायचे आपल्याला. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे ॲड करणार आहोत. थोडंसं एक छोटा चमचा जिरे घातलेले आहेत. मस्तपैकी आता ह्याला आपल्याला असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडीशी वाटलंच तर कोथिंबीर आता ॲड करा, नाही तर मग तुम्ही नंतरही ॲड करू शकता. छान मी वाटून घेतलेलं आहे. आता आजच्या आपल्या चटणीचा ट्विस्ट आहे तो म्हणजे ही चटणी आपण बनवणार आहोत तुपामध्ये. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. मस्त कढई ठेवलेली आहे मी तापायला. त्याच्यामध्ये मी असं 2-3 चमचे एवढं तूप घालून घेणार आहे. चटणीचा खूप नाद आहे मला, म्हणून मी अशा चटणीबद्दल वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असते. आता जो आपण टेस्ट घेतले मस्तपैकी छान असं ह्याला परत घ्यायचे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता. आणि एकदम असं तिखट खायचे तर तुम्ही हे असं ट्राय करू शकता. बनवते वेळेस लक्षात ठेवा, खिडकी वगैरे असेल घराला तर ती खिडकी उघडून ठेवा, नाही तर खूप ठसका होतो. आपली रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त असा आपला तुपातील खरडा बनून रेडी आहे. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय द रेसिपी.